नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत, तर मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदलाची शक्यता। राज्यासाठी हा बुधवार अत्यंत धक्कादायक ठरला। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात अकाली निधन झाले। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुणाकडे जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत। अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडील महत्त्वाची खाती आणि मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबत हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले। या भेटीत उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव, मंत्रिमंडळातील बदल आणि राष्ट्रवादीकडील खात्यांबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान अजित पवार यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्र्यांकडे सोपवावीत या संदर्भात पत्र आज पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे। यामुळे मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता बळावली आहे। या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा। सूत्रांच्या माहितीनुसार आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्र बसून याबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे। शरद पवार यांची भूमिका या निर्णयात निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे। यापूर्वीच्या एकत्रीकरण चर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे सहभागी होते। मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय पातळीवरच निर्णय होण्याची शक्यता अधिक बळावली आहे। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील सत्ता समीकरणे, मंत्रिमंडळाची रचना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य या सर्वांवर पुढील 24 ते 48 तासात महत्त्वाचा निर्णय होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। पुढील बातमी आहे, कोल्हापूर महापालिकेत महायुतीचा सत्तावाटप फॉर्म्युला ठरला। पहिल्या वर्षी महापौरपद भाजपकडे, शिवसेनेला उपमहापौरपद व स्थायी समिती। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर महायुतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। सत्ता वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाला असून पहिल्या वर्षी महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे राहणार आहे। 1 वर्षानंतर या पदांची अदलाबदल होणार असून महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद व स्थायी समिती भाजपकडे जाणार आहे। या सत्ता वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच अंतिम बैठक होणार आहे। महापालिकेत सत्तांतर निश्चित मानले जात असून दोन्ही काँग्रेसऐवजी आता महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट आहे। महापालिकेतील जागा वाटपानुसार काँग्रेसला 34, भाजपला 26, शिंदे गटाच्या शिवसेनेला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 4, ठाकरे गटाच्या शिवसेनेला 1 आणि जनस्वराज्याला 1 जागा मिळाली आहेत। मात्र संख्याबळाच्या समीकरणांमुळे महायुती सत्तेत येणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला परिवहन समिती सभापती पदावर समाधान मानावे लागणार असून या पदासाठी नियाज खान आणि मानसी लोळगे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे याआधी दोन्ही काँग्रेसने स्वीकारलेला 1 वर्षाचा सत्ता वाटप फॉर्म्युला महायुतीनेही स्वीकारल्याचं चित्र आहे। सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली असून आता महापौर पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुढील बातमी आहे, अमेझॉनकडून पुन्हा मोठी नोकर कपात, जगभरात 16,000 कर्मचाऱ्यांना फटका। भारतातील IT हब्सवरही परिणामाची शक्यता। जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत तब्बल 16,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची कपात करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। अवघ्या काही महिन्यातील ही नोकर कपातीची दुसरी मोठी फेरी असल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले आहे। माध्यमांमध्ये मागील काही दिवसांपासून या कपातीची चर्चा सुरू होत्या। अखेर या आठवड्यात अमेझॉनने कर्मचाऱ्यांच्या कपातीची नव्या फेरीला दुजोरा दिल्याचे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे। या निर्णयानुसार भारतासह जगभरात सुमारे 16,000 नोकऱ्यांवर गंडांतर आले असून बहुसंख्य कपात अमेरिकेत करण्यात आली आहे। तथापि भारतातील बेंगळूर, चेन्नई आणि हैदराबाद या प्रमुख IT शहरातील शेकडो कर्मचाऱ्यांवरील याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वाढता खर्च, आर्थिक अनिश्चितता आणि पुनर्रचनेच्या धोरणांचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। पुढील बातमी आहे, ट्रम्प यांच्या निर्णयाचा धडाका कायम, कॅनडाला नवी धमकी, विमानांवर 50% कर लादण्याचा इशारा।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांपासून आक्रमक आर्थिक धोरण राबवत जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादले आहे. भारतावरही तब्बल 50% आयात कर लादण्यात आल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे. अशातच आता ट्रम्प यांचा रोख थेट कॅनडाकडे वळला आहे. ग्रीनलँडवरील महत्वाकांक्षी गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पाला कॅनडाने विरोध केल्यामुळे उत्तर अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी यापूर्वी केला होता. यानंतर आता ट्रम्प यांनी कॅनडा विरोधात आणखी एक मोठा इशारा दिला आहे. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या कॅनडामध्ये तयार झालेल्या सर्व विमानांवर 50% कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या संभाव्य निर्णयामुळे अमेरिका कॅनडा संबंधातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे कॅनडाच्या विमान उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे आता या नव्या धमकीवर कॅनडा सरकार काय प्रतिक्रिया देणार याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे. पुढील बातमी आहे, भुदरगडच्या जंगलात दुर्मिळ पक्ष्यांचा ठेवा, भृंगराज आणि मलबारीकरणाची नोंद, निसर्गप्रेमींमध्ये उत्साह. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पश्चिम घाटातील जंगल परिसरात दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण पक्षी प्रजातींची नोंद झाल्याने निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. अलीकडेच येथे भृंगराज, सदर्न लार्ज रॅकेट टेल्ड ड्रॅंगो आणि मलबार ट्रॅगॉन या दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. हे पक्षी निरीक्षण प्रमोद कुंभार, अमोल शिरोडकर, गजानन देसाई आणि रणजित देसाई या पक्षी निरीक्षकांनी नोंदवले आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी ही नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भृंगराज हा आपल्या लांब रॅकेटसह शेपटीमुळे सहज ओळखता येणारा आकर्षक पक्षी असून तो प्रामुख्याने दाट जंगल व शांत परिसरात आढळतो. कीटक, लहान सरडे आणि इतर सूक्ष्म प्राणी हे त्याचे अन्न असून इतर पक्ष्यांच्या आवाजावी हुबेहूब नक्कल करण्याची क्षमता ही त्याची खास ओळख आहे. जंगलातील नैसर्गिक समतोल राखण्यात भृंगराजची भूमिका महत्त्वाची मानली जाते. तर मलबारीकरणा हा पश्चिम घाटातील स्थानिक व दुर्मिळ पक्षी असून तो केवळ सदाहरित आणि अर्ध सदाहरित जंगलामध्येच आढळतो. नर पक्षाचा लाल पोटभाग, काळे डोके आणि पिवळसर चोच लक्ष वेधून घेतात, तर मादीचा रंग तुलनेने फिकट असतो. अतिशय शांत स्वभावाचा हा पक्षी झाडांच्या दाट सावलीत एकटा आणि जोडीने बसलेला दिसतो. कीटक, अळ्या व लहान सरडे हे त्याचे मुख्य अन्न आहे. या दुर्मिळ पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे भुदरगडचं जंगल परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने अधिक समृद्ध असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज अनालिसिस. धन्यवाद.